15-20 मिळते. तर मी तर बघताय इथं ऊर्जा मिळणार नाही तर कुठं मिळणार. इथं जी ऊर्जा मिळते ती विजय घेऊन वापस येते. मी पाठीमागच्या वेळेस रायगडावर जाता दर्शन घेतलं त्यावेळेस तुम्हालाच सांगितलं होतं सगळ्यांना की एक ऊर्जा मिळते रायगडावर आल्याच्या नंतर आणि ती विजय प्राप्त केला. मराठा समाजासाठी प्रचंड मोठा, ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडत नाहीत त्यांच्यासाठी सगळे सोयरे असा म्हणून कायदा अध्यादेश झाला आहे. हा प्रचंड मोठा कायदा आहे. याच्यात एकही मराठा आरक्षण वाचून राहणार. नुसतं अभिवादन नाही तर तुम्ही माती सुद्धा कपाळाला लावताय. होय, रायगडापेक्षा प्रिय काय आहे विश्वा? काहीच नाही. याच्यापेक्षा मोठं दैवत सुद्धा दुसरं कोणचं नाही. त्या रायगडाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलो, आशीर्वाद घेऊन पुढं लढायची आणि जिंकायची. पण इथून पाठीमागच्या सगळ्या जिंकल्या. बरं, तुम्ही इतके दिवस उपोषण केली, ही सगळ्या गोष्टी, तुमचे शरीर पण थोडंसं साथ देत नाही. तुम्ही आज पायी जाणार आहात की रोपवेने जाणार, याबद्दल बराच संभ्रम आहे. पायी. एवढी ऊर्जा आहे जाण्याचं? ते काय होईल मला नाही माहीत. राजांपुढं आणि दैवतापुढं हां ऊर्जा आणि शरीराला काय किंमत. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.